माहीने कोणाला फोन केलाय आणि एवढी का ओरडते? चला तर मग बघूया आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माहीच्या अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. दीदीचा साखरपुडा झाल्यावर आम्ही जाणार होतो डायरेक्ट. माहीच्या सांगण्यावरून तर तुम्हाला नक्कीच कळलं असेल, आज आम्ही जाणार होतो माहीच्या मामाच्या गावाला, जे की होतं सांगली जिल्ह्यातील नरसिंगपूर या ठिकाणी. तुला आवडते का स्ट्रॉबेरी? किती आवडते? दोन दोन आवडते. जसं माहीला स्ट्रॉबेरी खूप आवडतं, तसं या आमच्या काळ्या राणीला पण महागडं पाणी खूप आवडतं. राणीला पाणी पाजेपर्यंत माही ड्रायव्हर सीटवर आली आणि म्हणाली, किती चालवणार आहे? म्हणजे लांबपर्यंत चालवणार आहे. आमच्या काळ्या राणीचं पोट भरलेलं बघून माहीलाही भूक लागली आणि माहीने वडापाव मागवला. वडापाव आणि मसाला डोस्यावर ताव मारल्यानंतर पण आमची भूक अजून काही गेली नव्हती, म्हणून आम्ही भामची सुप्रसिद्ध मिसळ मागवली. मम्मा डॅडूचा मसाला डोसा आणि मिसळ पाव संपली तरीही माझा वडापाव संपतच नव्हता. झणझणीत असा वडापाव खाल्ल्यानंतर हा गुलाबजाम खाण्याची मजाच एक वेगळी होती. पुण्यातून जाताना सुंदर अशी एक पुणेरी पाटी वाचायला मिळाली. मी पण माझ्या मामाच्या गाडीवर असं नाव टाकायला सांगणार आहे. नाशिक ते नरसिंगपूर असा 7 तासाचा प्रवास करून आम्ही फायनली पोहोचलो. पोहोचून बघते तर काय, घरात कोणीच नव्हतं. किट्टू, स्वामू, आई, दादू सगळे बाहेर गेलेले होते. मामाची ऑफिसची मीटिंग चालू असल्याने मामाने कानात कॉर्ड घातले होते, म्हणून मी स्वतःहून जाऊन वरती मामाला भेटले. मम्मा डॅडू नंतर सगळ्यात जास्त जर मला कोणी आवडत असेल तर तो माझा मामा आहे. ही आली आमची किट्टू, जी होती आमच्या दादूंसोबत. आणि ही आली आमची स्वामू, जी होती माझ्या आई सोबत. स्वामूला डॅडू खूप आवडतो. ही आहे अक्का, म्हणजे माझी पणजी, जी सगळ्यांना खूप जीव लावते. तुझ्या माऊचं कान ओढलं, मग कसं ओरडली ती? आणि काय केलं झाडावर चढून? रामफळ काढलं. आणि ऊस कोणाच आहे? आणि ऊसापासून काय बनतं? साखर. मला देशील थोडी? देशील का? मग आज तुला दे. मोबाईल बघतेस स्वामू तू? मोबाईल बघतेस का? काय झालं तुझ्या मोबाईलला? पप्पानी बंद करून टाक. बंद झाला मोबाईल? कोणी बंद केला? पप्पानी मोडला? कोणी मोडला? आत्तीने मोडला? कधी? टुरी लाव. कुठली टुरी? वाडीवरची टुरी. त्याच्यात कोण कोण आहे? अजून कोण? अजून कोण आहे? तुझा काका आहे का? कुठला काका आहे? ऋषी काका आहे. भरपूर अशा गप्पा मारून झाल्यानंतर थोडा डान्स केला. वा वा, मम्मी पण छान डान्स करते की.
रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत आणि या दोन्ही बहिणी बघा, एकीचं चाललंय दूध पिणं, एकीचा खेळत चाललाय दिवसभर. ए स्वामू ऐक की, स्वामू आता तू, मी, आत्तो आणि माही मुंबईला जायचं, येणार ना? तू सांग आता कोण कोण जायचं. आत्ती, हा अजून हा हा. आय नाही म्हटलं ना तू आत्ताच. नाही नाही आय नाही बाबा. बाबा गुड नाईट. झोपलं मग आता. काय काय खेळायचं? नदी नदी अशी कुठली नदी बघितली होती तू? कशी खेळायची नदी? हे बघा काहीतरी हालत इथं. मग कोण आहे? मुल्या बाई होती ती काय म्हणते? झोप लागत नव्हती म्हणून मनाच्या स्टोऱ्या आईला आणि मामाला ऐकवत होती. या अशा स्टोऱ्या होत्या ज्या मम्मा डॅडूला पण कळत नव्हत्या. मावशी ते त्यांची रीती ती मी मावशी. हा माहीचं बघून स्वामुनी पण फोनवर बोलायला सुरुवात केली. स्वामुनी आणि माहीनी कोणाला फोन लावला हे समजून घेण्यासाठी नेक्स्ट व्लॉग नक्की बघा. आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणलंय मटण आणलंय.